लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। त्यातच पिकांची मोठी नासाडी झाली। त्यामुळे नुकसान भरपाई मिळण्याच्या मागणीवरून संभाजी सेना आक्रमक झाली आहे। संभाजी सेनेच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। आंदोलकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी त्रिशरण मोहगावकर यांनी। लातूर जिल्ह्यामध्ये मांजरा, तेरणा, तावरजा आणि मन्याड या 4 नद्यांनी अगदी हाहाकार माजवलेला आहे। आणि लातूर जिल्ह्याची परिस्थिती जर बघितली तर लातूर जिल्ह्यातलं हजारो हेक्टर शेत जमीन जी आहे ते आज पाण्याखाली पाहायला मिळते। आपल्यासोबत या ठिकाणी आता तहसील कार्यालयावर जर बघितलं तर संभाजी सेनेच्या वतीनं शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयाच्या मदतीसाठी आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत शेतकरी सुद्धा आहेत। तुमच्या शेताची आजची काय परिस्थिती आणि तुमची काय मागणी आहे? नुकसान भरपाई, सोयाबीन सगळं वापून गेलं, घेऊन गेलं काय घेऊन गेलं, काढायला हात लावायला तिथं काय अधिकार राहिला नाही आता। काय करायचं आता आम्ही कुंडानं काय करायचं? मागणी काय आहे? मागणी काय? एकरी 50,000 रुपये मदत मिळावं सरकारला। शेतकऱ्यांकडून एकरी 50,000 रुपयाची मदतीची मागणी या ठिकाणी करण्यात येते। आपल्यासोबत संभाजी सेनेचे पदाधिकारी आहेत। मला सांगा, तुमची शासनाकडे काय मागणी आहे आणि आजच्या आंदोलनाचं काय हे? आजच्या आंदोलनाचा उद्देश एकच आहे की पूर्ण जमीन धुवून गेलेली आहे, सोयाबीन कुठल्या हाताला येत नाहीत, सगळे पिकं पाण्यात गेलेले आहेत। सरसगट एकरी आम्हाला 50,000 रुपये नुकसान सरकारने द्यावे, अन्यथा सरकार संभाजी सेना शांत बसणार नाही एवढ्या आंदोलनावर। याच्यानंतर तीव्र आंदोलन राहील आणि सरकारच्या कुठल्या नेत्याला आम्ही रोडवर फिरू देणार नाही। याच्यानंतर 8 दिवसाचा टायमिंग आहे आमचा। याच्यानंतर संभाजी सेना कुठल्याच नेत्याला रोडवर फिरू देणार नाही। एकंदरीत जर बघितलं तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संभाजी सेना आक्रमक झाल्याचं हे चित्र पाहायला मिळत आहे। शेतकऱ्यांना 50,000 रुपये एकरी मदत देण्यात यावी आणि त्याचबरोबर ही मदत जर नाही मिळाली तर संभाजी सेनेच्या वतीने एकाही नेत्याला रस्त्यावर फिरू दिलं जाणार नाही असा इशारा सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला। त्रिशरण मोहगावकर, NDTV मराठी, लातूर।